सांगली जिल्हा बँकेचे शनिवारी 100th पदार्पण. मानसिंगराव नाईक शताब्दीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम. 10,000 कोटींच्या ठेवींचे उद्दिष्ट. राज्यातील पहिल्या 5 बँकात समावेश असलेली सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शनिवार दिनांक 28 मार्च रोजी 100व्या वर्षात पदार्पण करत आहे. बँकेचे हे शताब्दी वर्ष असून यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आहे. यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि सहकार क्षेत्रातील उपक्रमांचा समावेश असल्याने बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी म्हटलं आहे. शताब्दी वर्षात बँकेच्या ठेवी 10,000 कोटींवर तर कर्जवाटप 8,000 कोटींवर नेण्याचे संचालक मंडळाचे उद्दिष्ट असल्याचे नाईक यांनी म्हटलेलं आहे. अशावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ उपस्थित होते. मानसिंगराव नाईक यांनी म्हटलं आहे की सांगलीचे राजे थोरले चिंतामणराव पटवर्धन यांनी 1927मध्ये या बँकेची स्थापना केली. बँकेला आता 99 वर्ष पूर्ण होत असून 100व्या वर्षात पदार्पण होत आहे. स्वातंत्र्यानंतर या संस्थेचे रूपांतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झाले. सहकार महर्षी गुलाबराव पाटील, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, बाजीराव पाटील, दिवंगत राजाराम बापू पाटील, विष्णू अण्णा पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेतृत्वाने बँकेला भक्कम दिशा दिली. बँकेने नेहमीच शेतकरी केंद्रबिंदू मानून काम केले. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजनांद्वारे प्रोत्साहन दिले. कोणत्याही राजकीय विचारसरणीतून दूर राहून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले गेले ही या संस्थेची खास वैशिष्ट्ये राहिली आहेत. नाईक यांनी पुढे म्हटलं आहे की शताब्दी वर्षाचा प्रारंभ 28 मार्चला होणार आहे. या दिवशी संचालक मंडळाच्या उपस्थितीत केक कापून कार्यक्रमाची सुरुवात केली जाणार आहे. जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या 10 विकास सेवा संस्थांच्या संचालकांचा यावेळी गौरव केला जाणार आहे. वर्षभर विविध उपक्रम राबवून सहकार क्षेत्राला चालना दिली जाणार आहे. सहकाराच्या बळावर उभ्या राहिलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शतकाच्या उंबरठ्यावर भक्कम आर्थिक वाटचाल करत नवा आदर्श निर्माण केला. शेतकरी, युवक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देत ही बँक आगामी काळातही प्रगतीची नवी उंची गाठेल असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.